आपल्याला पुढे प्रगती करायची असेल तर आपलं प्रॅक्टिसचं फाउंडेशन चांगलं पाहिजे. आणि ती प्रॅक्टिस म्हणजे सती आहे, जागृती आहे. म्हणून आपल्या या सत्रांना आपण जागृतीची कार्यशाळा असं नाव देतो. आणि ते फाउंडेशन आपलं जितकं जास्त पक्क होईल, तितकं आपण पुढं जे जे काही करू त्याचा लाभ होणार आहे. पण फाउंडेशन कच्चं आहे, पेलवतच नाही आपल्याला, कारण आपल्या शक्ती विभागलेल्या आहेत. हे करू का ते करू, हेही करायचं ते करायचं, असंही करावंसं वाटतं, तसंही करावंसं वाटतं, ह्याही रस्त्यानं जावंसं वाटतं, त्याही रस्त्यानं जावंसं वाटतं, हेही वाचावंसं वाटतं, तेही वाचावंसं वाटतं, याला ऐकायचंय त्याला ऐकायचंय आणि माझ्या मनाचं पण ऐकायचंय. अशा अवस्थेमध्ये आपण कुठलीच गोष्ट आपण नीट करू शकत नाही. एक ना धड भाराभर चिंध्या. किंवा जशी आपण एखाद्या चौकात उभं राहतो आपण, किंवा एखाद्या अनेक रस्त्यांच्या मध्ये उभे राहतो आणि आपण गोंधळात पडतो की आता कोणत्या रस्त्याने जाऊ. या रस्त्याने जाऊन पाहतो, परत येतो, इकडून जाऊन जातो, परत येतो. ह्याचं कारण काय? ह्याचं कारण काय की आपण जिथं उभे आहोत तिथेच गोंधळलेले आहोत. म्हणजे आपलं मनाचं जे स्थैर्य आहे, मनाचा मनाची जी एक समज आहे, दृष्टी आहे, तीच अजून सम्यक नाही, व्यवस्थित नाही. म्हणजे काय करायचं आपल्याला माहिती नाही. आपण नाही ठरवलं कुठं जायचं ते. रस्ता दिसला की आपण जातो. माणूस दिसला की त्याचा ऐकतो. जसं आपला मोबाईलवर किंवा टीव्हीवर चाललेलं असतं ना, चॅनल आलं की ते आपण पाहतो. रिमोट बदलतो, दुसरं चॅनल. आपल्याला काय पाहायचंय? बातम्या पाहायच्यात? आता काय घडामोडी चालल्यात ते तेवढंच पाहायचंय, का काय जे येईल ते पाहायचंय? मग कुठं सिनेमा लागतो तर कुठं जाहिरात लागते तर कुठं हास्य जत्रा लागते तर कुठं काय लागतं, कुठं काय लागतं. ह्या चॅनलवर एक बातमी, त्या चॅनलवर एक बातमी. आपल्याला नेमकं काय पाहिजे त्याच्यात? आणि समजा काही नसेल उपयोगात, बंद करून टाका. मी तर बंद करून टाकतो. हा, आणि एखादी घडामोडी, काही विशेष घडामोडी चालली असेल, बातमी असेल, आणि ती पाहणं गरजेचं आहे, त्याची माहिती आपल्याला गरजेची आहे, तर मग त्याच्यावर थोडा फोकस देऊन वेळ द्यायचा. नाही तर हे पाहायचं आणि ते पाहायचं आणि त्याचा काही उपयोग नाही. तशी प्रॅक्टिसचं सुद्धा आहे. धम्माची प्रॅक्टिस सुद्धा अशीच आहे की धम्माचा उद्देश काय, म्हणजे आपला उद्देश काय. धम्माचा उद्देश म्हणजे तो आपला उद्देश बनला पाहिजे. नाही तर धम्माचा उद्देश म्हणजे सगळी पुस्तकं आहेत, प्रवचन आहेत, काय काय बरंच काय काय आहे. ते अख्खं ज्ञान भांडार आहे, महासागर आहे. पण माझा काय उद्देश आहे? मला काय करायचंय? माझा काय प्रॉब्लेम आहे? याचं भान नसेल तर मग नुसतंच भरकटणं होतं. मग हे करू का ते करू का ते करू. मग तर पहिलं फाउंडेशन जे आहे ती म्हणजे आपली मानसिकता आपली आधी क्लिअर, स्पष्ट पाहिजे. की मला काय करायचंय, नेमकं काय करायचंय. आपल्या व्यवहारातले अनेक विषय असतात, ते करता करता पण मला काय करायचंय. आपले व्यवहारातले विषय कौटुंबिक असतात, आर्थिक असतात, काही कार्यक्रम आपल्याला अटेंड करायचे असतात, काही आणखीन आता समजा कोणाच्या घरात लग्न निघालेलं आहे. मग आपली शक्ती त्याच्यामध्ये तो विचार, तो आपल्या मनात मुख्य विचार असतोय, लग्न आपल्याला पार पाडायचंय. मग त्याच्यासाठी जुळवाजुळव काय असेल ते सगळं ते करता करता आपण आपल्याला नाही विसरत. आपण गाफील झालो, आपण आपल्याला विसरतो, आपल्याला आपलं भान नाही राहिलं, तर मग ते जे करायचे ना ते नीट होत नाही. मग समजा घरात लग्न आहे आणि काहीतरी आपल्याला
त्याची जुळवाजुळव करायची आणि ते नीट पार पाडायचं. पण इकडे गोंधळलेला असतो, मग काही पण करतो, नुसतं टेन्शन येतं मग. पण शांतपणे स्वतःला स्वतःला स्थिर ठेवून, मानसिक स्थिती स्थिर आहे, शांत आहे, प्रॉपरली आपण प्लॅनिंग करतो, यादी करतो. तो प्रोग्राम आपल्या डोक्यात असतो. हां, हे करायचंय, ते करायचंय, ते करायचं, ते करायचं. त्याचे एक पद्धतशीर एका याच्यावर आपण पेपरवर यादी केली आणि मग एक-एक हां, हे केलं, हे झालं, हे झालं, याला सांगितलं, त्याला सांगितलं. असं प्लॅनिंगने गेलंस मन स्थिर ठेवून, तर एक-एक काम पूर्ण होतं आणि मग ते अख्खं काम पूर्ण होतं. तो समारंभ पार पडतो. नाहीतर आपण गोंधळलेला काहीच कळत नाही. म्हणजे लग्नाचं एक मी हे दिलं, उदाहरण दिलं. मी आता मी नाव सांगत नाही, कारण ते सांगतील. ज्यांच्याविषयी मी बोलतोय ते आपल्याला अ, सांगतील. मी नाही सांगू शकत. पण त्यांच्या घरात लग्न आहे, तर ते मग त्यांना ते कसं पार पाडायचं हे त्यांच्या मनस्थितीवर अवलंबून आहे. त्यांचं स्थैर्य, मानसिक स्थैर्य. तर पहिलं फाउंडेशन म्हणजे आपलं मन आहे. मन बॅलन्स असेल, संतुलित असेल, सम्यक याच्यावर असेल आणि आपली आपलं टार्गेट क्लिअर असेल, आपल्याला काय करायचंय. पण बेसिक टार्गेट आपलं मन स्थिर आणि शांत ठेवून आपल्याला ते करायचंय, तर मग ते काम पुढे होतं. नाहीतर नुसताच गोंधळ होतो. तर हे फाउंडेशन आपलं व्यक्तिगत फाउंडेशन म्हणजे मनाचं फाउंडेशन, मनाची स्थिरता मेंटेन करणं, हा आपला पहिला उद्देश असला पाहिजे. आणि मग आपलं बाकी व्यावहारिक जगणं. म्हणजे उंबऱ्याच्या आत आपण व्यवस्थित पाहिजे, मग उंबऱ्याच्या बाहेर पडायचं. पडू शकतो किंवा व्यवस्थित काम करू शकतो. पण इकडे गोंधळ आहे आणि तिकडे आपण चांगलं काम करण्याची अपेक्षा करतो, तर तसं नाही होत. तसंच आता हा धम्ममार्ग जो आहे, जे आपण करतो सती, जागृती, ह्याचा उद्देश काय आहे? याचा उद्देश असा आहे, की आपल्याला अ, आपलं मन स्थिर झालं पाहिजे. आपल्या मनामध्ये तणावरहित काम करता आलं पाहिजे. थोडाफार ताण येणार आहे, बुद्धीला ताण पडणार आहे, नाही असं नाही. परंतु गोंधळ नाही उडणार. ताण जरी आला, एका वेळेला अनेक कामं जरी करावी लागली, तरी गोंधळ नाही उडणार. कारण आपण गोंधळलेल्या अवस्थेमध्ये आपली शक्तीचा निचरा होतो. इकडं थोडं, तिकडं थोडं, तिकडं थोडं, तिकडं थोडं आणि मग जे मुख्य काम करायचे त्याला आपल्याला शक्तीच उरत नाही आणि मग टेन्शन येतं, मग प्रेशर येतं. त्यापेक्षा जे अनावश्यक आहे ते कमी करा. रिडक्शन कमी-कमी करायचं. ज्या गरजेचं नाही ते वाढवायचंच नाही. ही तृष्णा आहे आणि ती बहुधा आपण भानावर नसल्यावरच जास्त काम करते. पण जेव्हा आपण सतीमध्ये येतो, आपल्याला आपल्या कायेचं भान आहे. कारण ही कायात काम करते, सक्रिय असते. आधी इथं वर्तनाचं भान आहे, तर कायेचं भान पाहिजे. ती काया जर शांत होत नसेल, तर श्वासाचा आधार घ्यायचा, जो त्या कायेत चाललेला आहे. त्याच्या आधारे आपण कनेक्ट व्हायचं स्वतःशी. काया आधी संयमित राहिली पाहिजे. आता ही काया संयमित राहते म्हणजे आपलं आरोग्य पण चांगलं राहतं. तो आपला आरोग्याचा मुद्दा जो आहे, आरोग्य परमालाभा. तर काया जर कायेमध्ये आपण असू, तर ताणतणाव कमी राहतात. काया स्थिर राहते. कारण त्यातल्या जाणीवा पळापळ करत नाहीत. विषय पळापळ करत नाहीत. म्हणजे सुख-दुःखाच्या मागे त्या विषयामागे मन जास्त नाही राहत. ते संयमात येतं आणि त्याच्यामुळे काया स्थिर आणि शांत राहते. काया स्थिर, शांत राहिली, की आपल्या अवयवांवर
डोक्यावर किंवा आपल्या काय म्हणतात खांद्यावर किंवा आपल्या पाठीमध्ये किंवा आपल्या पोटामध्ये, आपल्या छातीमध्ये, आपल्या हार्टमध्ये, आपल्या श्वासामध्ये, आपल्या इंद्रियांवर ताण राहत नाही. त्यांना शरीरावर ताण जर असेल, तर शरीरावर ताण म्हणजे स्नायूंवर ताण, ग्रंथींवर ताण, मग त्यातल्या आतल्या अं, क्रियांवर ताण, पचनक्रिया असेल, हार्टचं काम असेल, रक्ताभिसरण असेल, श्वासोच्छ्वास असेल, वेगवेगळ्या ग्रंथी आहेत, त्यांच्यावर ताण आला की आरोग्य इम्बॅलन्स होतं, संतुलन जातं त्यात. कारण त्याच्यावर ताण येतोय. ताण आला की मग त्यांना कार्य नीट करता येत नाही. मग अपचन होईल, काही बद्धकोष्ठता होईल, हार्टवर प्रेशर येईल, ब्लड प्रेशर वाढेल, आणखीन डोक्यावर ताण आला तर साधारण ताण आला तर आपल्याला डोकं जड पडेल, मान दुखेल, खांदे दुखतील, पाठ दुखेल. खूपच जास्त टेन्शन आलं तर त्याचा आणखीन वेगवेगळा दुष्परिणाम होतो. अगदी खूप लांबपर्यंत ते खोलवर परिणाम होतात त्याचे. आपली झोपमोड होईल, निद्रानाश होईल, प्रक्रिया नीट काम करणार नाही, भावनिक दबाव वाढेल. मग समजा आजकाल हा खूप सगळीकडं कॉमन होत चाललेला जो आजार आहे, शुगर. त्या शुगरचं कारण तुमचं स्वादुपिंड आहे, म्हणजे पॅनक्रियाज. तर स्वादुपिंड ही ग्रंथी आहे. त्या ग्रंथीवर जो ताण येतो किंवा त्याचं जे फंक्शन, त्याचं जे कार्य बिघडतं, त्याच्यातून जे इन्शुलिन स्रावतं, इन्शुलिन जी जे केमिकल आहे ते, त्या स्वादुपिंडामधलं पॅनक्रियाजमधलं जे केमिकल आहे, रसायन आहे, ते केमिकल जर नीट अ, तयार होत नसेल किंवा ते इन्शुलिनचं काम हे साखर पचवणं आहे. तर ती साखर त्याला जर नीट ग्रंथीवर ताण आल्यामुळं ते इन्शुलिन जर आपल्या शरीरातली साखर नीट पचवून ते रक्तामध्ये आवश्यक जर त्याचं हे झालं नाही, पोहोचलं नाही, तर मग त्याचा इतर इंद्रियांवर परिणाम होतो. म्हणून आपण शुगर वाढते म्हणजे काय होतं, ती पचत नाही. आता ह्याचं मुख्य कारण इन्शुलिन आहे आणि इन्शुलिन हे स्वादुपिंड ग्रंथी आहेत ते आहे. त्याच्यावर पॅनक्रियाज आपण म्हणतो. हा जरा प्रचलित शब्द झाला आहे, नेहमी वापरला जातो म्हणून. तर त्या पॅनक्रियाज ग्रंथीवर ताण जो येतो तो आपल्या टेन्शनमुळे येतो. आणि बहुतेक लोक टेन्शनमध्ये जगतात म्हणून त्यांना शुगरचा प्रॉब्लेम होतो. आणि शुगरचं दुष्परिणाम असा असतो की ती शुगर जेवढी तुमची जास्त जास्त वाढत जाते, म्हणजे पचत नाही ती. त्याचं नेमकं नेमकं काय, त्याचं काय म्हणतात त्याला, न पचण्याची क्रिया किंवा कारण किंवा साखर म्हणजे शुगर म्हणजे नेमकं काय, मला त्याचा अनुभव पण नाही. कारण मला तो शुगरचा त्रास नाही किंवा बीपीचा बाकीचा त्रास नाही मला. त्याच्यामुळे मला त्याचा अनुभव नाही. पण ज्यांचं पाहतो त्यांना चक्कर येते, अं, किंवा जड वाटतं, उत्साह राहत नाही, मग पचनक्रियेवर परिणाम होतो. आणि असं म्हणतात का त्यांची बाकीचे एक एक इंद्रियावर त्याचा परिणाम होतो. मग किडण्यांवर परिणाम होतो, डोळ्यांवर परिणाम होतो, ऐकण्यावर होतो, विचार प्रक्रियेवर होतो, म्हणजे मेंदूवर होतो, बोलण्यावर पण होतो. आणि मग त्याच्यातून बरेच आजार होतात, असं मेडिकल सायन्स सांगतं. ते सगळ्याचं मूळ कुठं आहे?
या सगळ्याचं मूळ जे आहे हे तणावात आहे मुख्यतः. तर तो तणावरहित आपलं जीवन पाहिजे आधी. बाकी कामं काही करा जीवनामध्ये, कितीही काम करा. आपलं शरीर आणि त्याला गती देणारं आपलं मन आणि विकृत करणारं चित्त, म्हणजे पाहिजे नकोचं हे जे संघर्ष आहे, इच्छा, आकांक्षा, तृष्णा, पाहिजे, 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 नको, 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 लोभ, द्वेष, हा जो संघर्ष चित्तामध्ये चाललेला आहे, अविद्येमध्ये, अज्ञानामध्ये, भान नसल्यामुळे त्याचं सगळं टेन्शन, प्रेशर हे अ, अ, असंतुलित आपण असंतुलित होतो, व्हायबल होतो. म्हणजे आपलं सगळं शरीर व्हायबल होतं, आपले ग्रंथी व्हायबल होतात, आपलं हार्टचं काम, पचनाचं काम, डोळे, मेंदू, सगळं सगळं काम ते जे व्हायबल होतं, त्याच्यामुळं सगळे आपल्याला म्हणजे म्हणजे शरीर क्रिया नीट चालत नाही. आणि शरीर क्रिया नीट चालत नाही म्हणजे आपल्याला नीट शक्ती मिळत नाही, ऊर्जा मिळत नाही. ऊर्जा मिळत नाही, ऊर्जा कमी पडते, ती पुरत नाही. मग थकवा येतो आणि मग त्याचे सगळेच बाकीचे दुष्परिणाम होतात. तर एवढा मोठा उद्देश आहे आपला ह्या साधनेचा, हे पण लक्षात घेऊ आपण. तर सगळ्यात महत्त्वाचं आपण जे मगाशी म्हणत होतो, आरोग्य आरोग्य परमालाभा. हे बाबासाहेबांच्या हस्ताक्षरातलं एक गाथा आपण मागे दाखवली होती आपल्या याच्यावर. आरोग्य परमालाभा. आरोग्य ज्याचं चांगलं तो त्याच्यासाठी सर्वश्रेष्ठ लाभ आहे. आरोग्य परमालाभा संतुष्टी परमं धनं. जीवन संतुष्ट पाहिजे. जीवनात नुसती पाहिजे, 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 पाहिजेची वसवस नाही पाहिजे. आणि निष्कारण याचा राग, त्याचा राग, त्याचा राग, याचा द्वेष, त्याचा द्वेष. याच्या उचापती करा, त्याच्या उचापती करा. याच्यावर निष्कारण टीका करत बसा. याच्याशी तुलना करा, त्याच्याशी तुलना करा. मला हे पाहिजे, याचा अडथळा. मग याला नष्ट करा, ह्याचं काहीतरी वाटोळं करा, ह्याचं काहीतरी म्हणजे ह्या ज्या नकारात्मक भावना आहेत चित्तातल्या, हे सगळ्याचा बेस आहे तो, मूळ आहे ते. म्हणून चित्तशुद्धी हे पहिलं काम आहे. सचित्त परियोदपनं. स्वतःचं चित्त शुद्ध करणं आणि हे शुद्धीकरण सतीमुळं होतं. त्यामुळं हाच आपला विषय नीट समजून घेतला तर आपलं बाकी सगळी कामं व्यवस्थित होतील. काय मग बाकीचा अभ्यास करा, काही दुसरं काम करा, प्रचार करा किंवा तुमचं व्यावहारिक काम करा, लग्न सांभाळा, कुटुंब सांभाळा, नोकरी सांभाळा, तुमचा व्यवसाय सांभाळा, बाकी समाजामध्ये मिसळा. पण स्वतःला सांभाळून हे सगळं करायचं. आणि स्वतःला सांभाळणं म्हणजे आरोग्य सांभाळणं पण आहे. आणि हे आरोग्य संतुष्टीमुळे सांभाळलं जातं. वसवस, धडपड, उलाढाली, निष्कारण उलाढाली. प्रयत्न करणं ही वेगळी गोष्ट आणि उलाढाली करण्यामध्ये निगेटिव्ह, नकारात्मक मानसिकता असते आणि ती विकृत असते. नकारात्मक चित्त असतं. ते दूषित चित्त आहे. म्हणून ती चित्तशुद्धी, सचित्त पर्योदपन हे मुख्य काम आहे. आणि सचित्त पर्योदपन, स्वचित्त शुद्धी, ते जर करायचं असेल तर चित्तापर्यंत पोहोचावं लागतं. आणि चित्त या कायेमध्ये आहे. ते आपल्या जाणीवांना जाणवतं आणि त्याच्यानुसार विचार प्रक्रिया डिस्टर्ब होत असते. चित्त हे मनाचंच एक अंग आहे, भावनिक अंग आहे. आणि दुसरं अंग विचार प्रक्रिया. तर ह्यातला सगळा कार्यकारण भाव समजणं म्हणजे धम्म समजणं आहे. म्हणजे जीवन समजणं म्हणजे धम्म समजणं आहे. म्हणून धम्मानुसती.
तो कार्यभाव सगळ्यात शेवटी समजतो. सगळ्यात शेवटी म्हणजे कसं, कायेच्या पातळीवर, जाणीवांच्या पातळीवर, चित्ताच्या पातळीवर, विचारांच्या पातळीवर त्याची सती ठेवून आपल्याला जेव्हा एक स्थिरता येते, तेव्हा धम्मविचय सुरू होतो. म्हणजे धम्म कळतात. म्हणजे ह्या हे कार्यकारण भाव कळतो. म्हणजे जगणं कळतं. त्याच्यात काय टेन्शन असेल, दुःख असेल, ते कळतं. आधी दिसतं, मग कळतं. आणि मग त्याचं काय करायचं, त्याच्यातून मुक्त कसं व्हायचं हे कळतं. म्हणजे दुःख कळतं, कारण कळतं, निवारण आपल्याला कळतं, उपाय कळतो. आधी सती. आरोग्य परमा लाभा संतुष्टी परमं धनं. आणि साधना करता करता आपल्याला जे परिणाम दिसतात आपल्यामध्ये, तर एक प्रकारचा आत्मविश्वास वाढतो. विश्वास परमा याती. आता विश्वास म्हणजे म्हणजे कॉन्फिडन्स, तर तो कशावरून येतो? त्याला श्रद्धा पण म्हटलेला आहे. पण हा विश्वास, ही श्रद्धा, श्रद्धा म्हणजे एखाद्या गोष्टीवर मन असणं, संकल्प. आज संध्याकाळचा विषय संकल्पाचा आहे. एखाद्या गोष्टीवर मन स्थिर असणं आणि ती गोष्ट पॉझिटिव्ह असणं, म्हणजे हिताची असणं, सकारात्मक असणं. त्याचा जर आपल्याला थोडाफार अनुभव येत गेला, की हां, हे असं-असं केल्याने असं-असं, असा-असा चांगला परिणाम होतो. तर तो चांगला परिणाम आपल्याला मिळाला, की त्या गोष्टीवर आपली श्रद्धा बसते, त्या गोष्टीवर आपला विश्वास बसतो. आणि हा विश्वास, हा आपला खरा मित्र असतो असं म्हटलेलं आहे. विश्वास आपल्याला पुढे नेत असतो. तो पण विश्वास अनुभवावर आधारलेला असला पाहिजे, जागृतीवर आधारलेला असला पाहिजे. नाहीतर मिथ्या विश्वास, चुकीच्या गोष्टींवर पण विश्वास असतो. हा एक प्रकारे सम्यक विश्वास आहे, जो पूर्वानुभवावर आधारलेला आहे. उगीचच वाटतं म्हणून विश्वास ठेवला आणि वाटतं म्हणून केलं, तर मग तो अंधविश्वास बनतो. अंधविश्वास हा काही झालं तरी अहिताचा असतो. त्याच्यात चुकून-माकून काही चांगल्या गोष्टी घडतात, नाही असं नाही. परंतु त्याच्यात जर अंधविश्वास असेल, म्हणजे जे जे काही करतो, ज्याच्यावर आपला विश्वास आहे, ते जर कळालं नाही, तर मग तो विश्वास बदलू पण शकतो. पण समजून-उमजून जर तो विश्वास बसलेला असेल, तो संकल्प बनलेला असेल, तर त्याच्या पाठीमागे आपली समज असते. सम्यक दृष्टी आहे, म्हणून सम्यक दृष्टीनंतर सम्यक संकल्प येतो. म्हणून आधी सम्यक दृष्टी येण्यासाठी आपल्याला आधी स्वतःचं भान पाहिजे, सती पाहिजे. जागृतीतूनच आपल्याला सम्यक दृष्टी मिळते आणि मग सम्यक संकल्प किंवा विश्वास तयार होतो. स्थिर विश्वास, डळमळीत विश्वास नाही. हे करू का ते करू, इकडे जाऊ का तिकडे जाऊ, चौकात नाही आपण उभे राहत. किंवा अनेक गोष्टींच्या मध्ये कन्फ्यूज अवस्थेत, गोंधळलेल्या अवस्थेत नाही आपण थांबत. प्रत्येक गोष्ट आपल्याला कळते. मनाचं स्थैर्य, स्थिरता, मग स्पष्टता, क्लॅरिटी, हा गोंधळ कमी करणं महत्वाचं आहे. आणि हे आपल्याला जमायला लागलं तर आपल्याला सगळ्या ताणतणावातून, दुःखातून मुक्ती मिळते. निब्बाणं परमं सुखं. निब्बाण मिळू शकतं. तोही विश्वास बनतो आपला. हां, हे मिळू शकतं. मी तणावातून, दुःखातून, यातनातून मुक्त होऊ शकतो. मला ते दिसतंय, मला ते जाणवतंय, मला ते कळतंय. कारण मला माझं भान आहे. मी माझ्या
कायेत चाललेल्या अनापांच्या संपर्कात आहे. कायिक वर्तनाच्या संपर्कात आहे. शरीराचं भान आहे. शरीरातल्या वेगवेगळ्या ज्या काही घडामोडी आहेत, ॲक्टिव्हिटीजचं भान आहे. त्यामुळं काया ही संयमित आहे. त्यातल्या जाणीवा स्थिर आहेत, संयमित आहेत. पळापळ, निष्कारण पळापळ नाही. त्यातली जी तृष्णा आहे ती कमी कमी होत चाललेली आहे. चित्त स्थिर आणि शांत होत चाललंय. कारण लोभासाठी चाललेली वसवस आणि द्वेषासाठी चाललेली आगपाखड, धडपड, द्वेष, अं, चीड, उद्वेग आणि मग हिंसात्मक प्रवृत्ती ह्याच्यातून चित्त मुक्त होत असेल तर ते चित्त पण शांत होतं. विचार आपोआप शांत होतात. कारण विचारानं हीच कामं असतात. जे चित्तातून जे मिळतं, जे चित्त ज्याने प्रभावित होतं, ज्या ज्या लोभाच्या, द्वेषाच्या गोष्टीनं, म्हणजे आपला स्वभाव म्हणजे आपले संस्कार यानं विचार प्रभावित होतात. म्हणून ते डोकं काय म्हणतात खराब होतं आपलं. कारण त्याच्यात नसते नसते विचार चाललेले असतात. परंतु ही सती जागृती जी आहे, हे भान आपल्याला सगळ्यातून, सगळ्या तापातून, संतापातून बाहेर काढतं आणि दुःखमुक्ती मिळू शकते. याच्यावर आपला विश्वास बसतो. तर सतीचा एवढा मोठा लाभ आहे. चला अशाच गोष्टी आपण सतीचे फायदे असा आपला एक विषय कंटिन्यू ठेवला तरी मला वाटतं काही नेहमीच नवीनच विषय घ्यायला पाहिजे आणि मग त्याच्यावर विचार करू. तर ते काही अंशी फायद्याचं पण आहे, पण बऱ्याच अंशी आपलं फाउंडेशनच नाही नीट अजून. तर मग नवीन नवीन विषय घेण्यात तरी काही हासिल नाही, काही मिळत नाही त्याच्यातून. ते वाहून जातं सगळं. है ना, ती एक गोष्ट आहे ना, एक एक माणूस एका व्यक्तीकडे शिकायला आलाय, गुरुकडे शिकायला. आता गुरु म्हणजे कोणी असेल, भिक्षू असेल किंवा कोणी असेल किंवा एखादा माहिती असलेला माणूस आहे, त्याच्याकडे जातो आणि तो ओव्हर कॉन्फिडन्स वाला म्हणजे किंवा गोंधळलेला आहे आणि त्याला बरंच ज्ञान आहे, बरंच कळतंय सगळं, पण निर्णय नाही घेत आहेत, कळत नाही. आणि तो त्या गुरुकडे येतो म्हणे मला, कारण त्याला खूप आणखीन आणखीन शिकायची त्याला नुसती तृष्णा आहे. फाउंडेशन कच्चं आहे आणि सगळं भरलेलं आहे, ज्ञानाने भरलेलं आहे. आणि तो त्याला म्हणतो की मला हां, तुमची शिकवण सांगा मला. असं तो अहंकारात किंवा याच्यात बोलतो. तर तो गुरु ते ओळखतो, तो माणूस ओळखतो म्हणे याला खरं म्हणजे शिकायचं नाही, याला खुमखुमी आहे, याला ज्ञानाचा लोभ आहे. याचा आधीच याच्याकडे बरंच ज्ञान आहे, पण त्याला ते वापरता येत नाही म्हणून आणखीन पाहिजे, आणखीन पाहिजे. तर मग तो म्हणतो, "बैस जरा आपण चहा पिऊ जरा." मग तो किटलीत चहा मागवतो आणि ते कपात तो ओततो, ओततो, ओततो आणि तो कप भरूनही जातो आणि खालीही सांडतो. त्या बशीत तो सांडतो. तो ओततच राहतोय आणि तो खाली सांडतो. तर तो माणूस म्हणतो, "काय मूर्ख गुरु आहे," म्हणे. "ते कप भरलाय तरी तो ओतत राहिलाय," म्हणे.